Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. गेल्या महिन्याभरापासून राम मंदिर दान चोरी प्रकरण देशभर गाजते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत या दान चोरी प्रकरणात तयार करण्यात आलेल्या एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाचा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे. आणि ह्यातले जर दावे किंवा या प्राथमिक अहवालातल्या तपासात आतापर्यंत काय काय समोर आलेलं आहे हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही सुद्धा अक्षरशः हादरून जाल. अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं आपल्याला समोर आलेल्या पाहायला मिळतात. नेमका हा राम मंदिर दान चोरी प्रकरणातला एसआयटीचा प्राथमिक अहवाल काय सांगतो आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. 27 एप्रिल ते 5 जून दरम्यान तपासण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 70 संशयास्पद घटना दिसून आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्टाफ हा पैसे लपून छपून नेताना दिसत आहे आणि काही ठिकाणी तर नोटा किंवा काही ठिकाणी नोटांचे बंडल्स सुद्धा कर्मचारी आपल्या कपड्यांमध्ये, खिशामध्ये, बुटांमध्ये घेऊन जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेले आहेत. हे तर फक्त आपण 40 दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेली माहिती सांगतोय. पण एसआयटीच्याच रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की बँक खाती आणि संशयितांचे जबाब नोंदवल्यानंतर हे स्पष्ट दिसतंय की ही चोरी फक्त या 40 दिवसांमध्ये नाही तर खूप आधीपासून सुरू होती. ह्यात आतापर्यंत 2 नावं प्रामुख्याने समोर येत आहेत, ती म्हणजे अविनाश शुक्ला आणि मनीष यादव. सीसीटीव्हीत हे दोघं वारंवार चोरी करताना म्हणजेच नोटा लपवताना, घेऊन जाताना दिसून आलेले आहेत. त्यांना मदत करणारे होते अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा आणि करुणेश पांडे. प्राथमिक अहवालात असं सुद्धा दिसून आलेलं आहे की ज्या ठिकाणी दानपेटीतून काढण्यात आलेल्या पैशांची मोजणी व्हायची त्या काउंटिंग रूम मध्ये येता आणि जाताना कोणत्याही स्वरूपाचं फ्रिस्किंग व्हायचं नाही. म्हणजेच तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही मॉलमध्ये बऱ्याचदा जाता किंवा एअरपोर्ट्सवर जाता किंवा कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी जाता, त्यावेळेला तुमच्या पूर्ण शरीरावरनं हात फिरून या गोष्टींची शहानिशा केली जाते की तुम्ही एक तर त्या मेटल डिटेक्टरमधनं गेलेले असताच, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा कुठलीही सुरक्षितेमध्ये कमतरता राहू नये म्हणून तुमच्या शरीराला लिटरली हात लावून सगळं तपासलं जातं की तुम्ही काही लपून छपून तर त्याच्यातनं घेऊन जात नाही आहात ना. तर अशाच पद्धतीने या काउंटिंग रूम मध्ये सुद्धा येता आणि जाताना हे फ्रिस्किंग होणं अपेक्षित आहे. खरं तर अशा ठिकाणी खिसा असलेले कपडे सुद्धा घालणं अपेक्षित नाहीये. काही ठिकाणी तसे नियम सुद्धा आहेत. मात्र इथे सीसीटीव्ही फुटेजनुसार दिसून येते की खिशातून हे कर्मचारी पैसे घेऊन चाललेले आहेत. म्हणजेच कपड्यांबाबत सुद्धा कोणतंही चेकिंग इकडे धडरित्या होत नव्हतं आणि ह्यामुळेच दानपेटीतील दानाची चोरी करणं हे अगदी सहजरित्या या लोकांना शक्य झालं असं अहवालच सांगतोय. निवृत्त बँक अधिकारी सुभाष श्रीवास्तव यांच्याकडे फ्रिस्किंगची जबाबदारी होती, मात्र त्यात ते पूर्णतः बेजबाबदार राहिलेले आहेत असं सुद्धा एसआयटीच्या अहवालातनं दिसून आलेलं आहे. अहवाल पुढे सांगतो की आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 78 लाख रुपये वसूल झालेले आहेत, तेही चौकशी आधीच. म्हणजेच या आरोपींची साधी चौकशीही झालेली नव्हती तेव्हाच 78 लाख रुपये हे पकडले गेलेले असतील तर पुढे किती अशी रक्कम समोर येईल याचा आपण सध्या तरी फक्त विचारच करू शकतो. या काउंटिंग रूमच्या इथे जे बाथरूम असायचं तिथून सुद्धा 2.25 लाख रुपये पकडले गेलेले आहेत अशी माहिती सुद्धा एसआयटीच्या अहवालातच देण्यात आलेली आहे. यातील काही संशयित ज्यांचा पगारच हा फक्त 15,000 एवढा होता, मात्र त्यांची बँक खाती तपासली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम दिसून आलेली आहे आणि अगदी त्यांनी फिक्स डिपॉझिटमध्ये सुद्धा पैसे टाकलेले आहेत हे सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या या महागाईच्या काळामध्ये 15,000 पगार हा किती कमी पडणारा आहे हे आपण कोणीही याचा सहज अंदाज बांधू शकतो. मात्र ज्याचा 15,000 कमाई आहे त्याच्या सुद्धा बँक अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आणि अगदी फिक्स डिपॉझिट करण्याइतके सुद्धा पैसे आलेले आहेत. यातनंच या सगळ्या लोकांवरचा संशय हा आणखीन वाढलेला आहे. मंदिरातील दानपेटीमध्ये देण्यात आलेलं दान स्वरूपातले पैसे आणि दागिने हे खरं तर दोन्हीही एकाच बॉक्समध्ये ठेवून काउंटिंग रूममध्ये नेलं जायचं. काउंटिंग रूममध्ये 12 नंबरची पेटी असायची की ज्याच्यामध्ये ह्या रोख रकमेपासून दागिने जे आहेत ते वेगळे केले जायचे आणि ते या 12 नंबरच्या पेटीमध्ये ठेवले जायचे. मात्र पैसे ज्यामध्ये ठेवले जायचे त्या कॅश बॉक्सचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे त्याची ने-आण आणि बॉक्स नंबरच्या ट्रॅकिंगची कुठलीच व्यवस्था नव्हती. म्हणजेच एका दानपेटीतलं दुसऱ्या दानपेटीतली रक्कम सगळी मिक्स केली जायची, त्याचा कुठलाही काही ट्रॅक रेकॉर्ड पण ठेवला जायचा नाही असं सुद्धा त्यातनं दिसून आलेलं आहे. कोणत्या दानपेटीतून किती कॅश बॉक्स निघाले, त्यातले किती पैशांची मोजणी झाली, किती मोजायचे बाकी राहिलेले आहेत, कोणत्या दानपेटीतील किती बॉक्समधनं दागिने मिळालेले आहेत याचा कोणताही लेखाजोखा नव्हता असंही एसआयटीच्या या प्राथमिक अहवालातनं समोर आलेलं आहे. एसआयटीचा रिपोर्ट सरळ सरळ सांगतोय की सीसीटीव्ही तिथे लावला होता
याचा कोणताही फायदा हा झालेला नाही। याचा अर्थ असा होतो की सीसीटीव्ही असून सुद्धा ना तिथल्या कर्मचाऱ्यांना चोरीची भीती होती, ना सीसीटीव्ही असून चोरी होत नाहीये ना याची खातरजमा केली जायची। राम मंदिर ट्रस्ट आणि बँकेदरम्यान झालेला एमओयू म्हणजे सामंजस्य करार ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बँकेच्या वतीनं तत्कालीन शाखा व्यवस्थापक गोविंद मिश्रा तर ट्रस्टच्या वतीनं अनिल मिश्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्या। ट्रस्टच्या वतीने दानपेटीतून रक्कम काढणं, तिची मोजणी करून घेणं आणि ती बँकेत जमा करण्यासाठी डॉक्टर अनिल मिश्रा कार्यभार सांभाळतील म्हणून त्यांची अधिकृतरित्या नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली होती। पण ह्याच महाशयांना एसआयटीच्या रिपोर्टनुसार दानपेटीतील पैशांच्या मोजणीतील हेळसांड आणि चोरीच्या प्रकाराकडे दुर्लक्ष यासाठी सुद्धा जबाबदार धरण्यात आलेलं आहे। एकूणच पाहिलं तर एसआयटी तपासात अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष यादव, करुणेश पांडे, सुभाष श्रीवास्तव आणि रमाशंकर मिश्रा हे चोरी आणि चोरीसाठी मदत केल्याचा ठपका यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये आणखीन एक व्यक्ती आहे ती म्हणजे टिन्नू यादव। चंपत राय हे तुम्ही ऐकलेलेच असतील, जे महासचिव राहिलेले आहेत या ट्रस्टचे, तर त्यांचेच हे टिन्नू यादव जे आहे ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते आणि याच टिन्नू यादवला सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं षडयंत्र रचणं, चोरीसाठी मदत करणं आणि चोरीसाठी उद्युक्त केल्याचं सुद्धा एसआयटीने म्हटलेलं आहे। आता रमाशंकर हा तोच माणूस आहे ज्याच्याकडे दानपेटीच्या चाव्या होत्या, पण अर्थात त्याच्याकडे याबद्दल म्हणजे या दानपेटीच्या चाव्या असण्यासंदर्भातला कुठलाही लिखित स्वरूपातला करार झालेला नव्हता किंवा कुठल्याही पद्धतीने त्यांच्याकडे ती अधिकृतरित्या जबाबदारी सोपवण्यात आलेली नव्हती। त्यांच्याकडे या चाव्या अनधिकृतपणे होत्या। पैशांपलीकडे जर कोणत्या गोष्टींचं दान दिलं जात असेल तर ते अर्थात त्याच्यामध्ये दागिने असतात किंवा इतरही काही गोष्टी असतात, पण त्याचं वजन नेमकं किती आहे, त्याचे फोटोज काढून ठेवण्यात आलेले आहेत की नाही किंवा त्याला सील करण्यात आलेले आहे का, या सगळ्या गोष्टींची सुद्धा तिकडे खातरजमा केली जायची नाही असं सुद्धा एसआयटीचा अहवालच सांगतोय। अहवालात हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे की चांदीची वीट ज्याच्याबद्दल सोशल मीडियावर खूप उलटसुलट दावे केले जात आहेत, जी दान स्वरूपातच देण्यात आलेली होती, पण त्या सगळ्या संदर्भातले दावे हे सोशल मीडियावर जे केले जात आहेत तपासात असं दिसून आलेलं आहे की जे दावे केले जात आहेत त्या दृष्टीने अजून तरी तपासात काहीही निष्पन्न झालेलं नाहीये। म्हणजे ती वीट नेमकी कुठे आहे, ती चोरली आहे का वगैरे वगैरे असे अनेक दावे आहेत, पण तसं तरी तपासात अजून निष्पन्न झालेलं नाहीये असं सुद्धा सध्या तरी दिसून येतंय। पण एकंदरीत जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त आरोप होत होते, मात्र एसआयटीचाच प्राथमिक अहवाल जी राज्य सरकारनं योगी आदित्यनाथ यांच्याच सरकारनं नेमलेली जी एसआयटी आहे, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम जी आहे, त्यांच्याच प्राथमिक अहवालात दिसून येतंय की केवळ 40 दिवसात चोरी होत असल्याच्या 70 घटना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या आहेत। सीसीटीव्ही मध्ये म्हणजे एक प्रकारे कॅमेऱ्यात चोरी कैद झालेली असताना सुद्धा त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही। ज्यांच्याकडे काउंटिंगची म्हणजे हे सगळं दान मोजण्याची जबाबदारी होती तेच म्हणजे कुंपणच कशा पद्धतीने शेत खात होतं हे सुद्धा त्याच्यातनं दिसून आलेलं आहे। आणि एवढंच नाही तर याच्यावर जी लोक ठेवण्यात आलेली होती, जी या सगळ्या घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेवणं ज्यांच्यावर अपेक्षित होतं की हे सगळ्या गोष्टी चोरी होत नाहीये ना किंवा कोणी पैसे लंपास करत नाहीयेत ना, हे पाहण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती ते सुद्धा ह्यातलेच होते असं सुद्धा या सगळ्या गोष्टी आत्ताच्या घडीला एसआयटी मधल्या प्राथमिक अहवालातनं समोर आलेल्या आहेत। पुढे जाऊन अर्थात एसआयटीचा जो फायनल रिपोर्ट येईल तोही पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। प्राथमिक अहवालानुसार सुद्धा राज्य सरकार पुढे काही कारवाई करणार आहे का हेही पाहावं लागणार आहे। सध्या तरी हे सगळे आरोपी जे आहेत हे ताब्यात आहेत, पुढचा तपास हा सगळा सुरू आहे आणि याच एसआयटीच्या अहवालाबद्दल काही दिवसांपूर्वी सूत्रांच्या अनुषंगाने माहिती समोर आलेली होती, मात्र आता हा अहवाल उघड झालेला आहे, अधिकृतरित्या समोर आलेला आहे आणि म्हणून ही सगळी माहिती तुमच्या समोर आम्ही ठेवलेली आहे। एकंदरीतच या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंट बॉक्समधून नक्की पोहोचवा आणि या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला सविस्तररित्या मुंबई तकच्या YouTube चॅनलवर सुद्धा आणि तसंच mumbaitak.in आमच्या वेबसाईटवर सुद्धा लिखित स्वरूपात वाचता येणार आहे। इतरही घडामोडींसंदर्भातले लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण समजून घेण्यासाठी पाहत रहा मुंबई तक।